नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की प्रियंका गाडीमध्ये सुद्धा नटापटा करायचं सोडत नाही. तर मी हा नटापटा ह्यासाठी करते कारण मी चालली आहे 2 दिवसाच्या शूटला. तर आज माझी रिहर्सल आहे पनवेलमध्ये आणि खरंच मला घरी आवरायला वेळ नाही मिळाला. त्यामुळे मी विचार केला गाडीमध्येच थोडं टचअप करेल आणि ऑब्व्हियसली प्रत्येक मुलीला असं वाटतं की ती प्रत्येक क्षणी सुंदरच दिसली पाहिजे आणि त्या सगळ्यासाठीचा हा आटापिटा आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असतं. तर ही मी पोचले रिहर्सल हॉलमध्ये आणि थँक्यू सो मच गाईज, तुम्ही पुन्हा एकदा माझ्या गाण्याला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आणि तुमचं असंच प्रेम माझ्यासोबत असू द्या. तर ही आहे माझी फ्रेंड प्रियांका, म्हणजे हिचं नावसुद्धा आहे प्रियांका. मी जेव्हा केव्हाही इव्हेंटला शूटला जाते तेव्हा ही सदैव माझ्यासोबत असते. तर खरंच मनापासून थँक्यू प्रियांका, तू मला ऑलवेज सपोर्ट करत आली आहेस त्याबद्दल. आणि मला थोडा वेळ मिळाला सो मी पटकन तिथे 4-5 रील्स बनवून घेतल्या आणि जर तुम्ही रील्स बघितल्या नसेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही माझ्या ह्या रील्स बघू शकता. तर हे आहेत आमचे गाण्याचे कोरिओग्राफर ज्यांनी सुंदर अशी कोरिओग्राफी केली आहे. तर बॉईजचे कॉस्ट्यूम आले होते, त्याने ट्रायल करून घेतलं आणि मी पुन्हा एकदा रुजू झाले रिहर्सलमध्ये आणि मी पुन्हा रिहर्सल करत होते आणि करताना खूप धमाल मज्जा मस्ती केली आम्ही सगळ्यांनी. आणि आम्ही नियर बाय हॉटेलमध्ये पोचलो. तर हे आहेत आमच्या सॉन्गचे DOP जे उद्याचं संपूर्ण गाणं शूट करणार आहे. तर रूममध्ये पोचल्यावर सर्वप्रथम मी माझा चेहरा आधी क्लीन करून घेतला क्लेन्झिंग मिल्कने. तुम्ही बघू शकता मी फेसवॉश न करता आधी खूप छान पद्धतीने माझी त्वचा क्लीन करून घेते आहे. आणि इट्स मस्ट गाईज की तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात असो, तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि एक छोटीशी ॲडवाईज आहे की जर आपली त्वचा सुंदर असेल तर आपला कॉन्फिडन्स लेवल पण तेवढाच वाढतो. सर तुम्ही पण तुमच्या स्किनची काळजी घ्या. आणि क्लीन झाल्यावर मी मस्त फेसवॉश केला आणि मला आय डोंट नो भाई, मला सवय आहे की सगळ्या मुलींना केस विंचरायची. मी रोज रात्री झोपण्याच्या आधी केस विंचरते आणि त्यानंतर लगेचच माझा डिनर आला आणि डिनर खूप छान होता आणि मी डिनर करून लगेचच झोपली. आणि हा शूट डे होता आणि मी उठली आणि मी ब्रेकफास्टसुद्धा केला आणि त्यानंतर मी रेडी झाली होती आणि थोडा वेळ होता माझ्याकडे. सो वी डिसाईड की रील्स बनवूया. तर तुम्ही बघू शकता ह्या स्टेप ती मला प्रियांका शिकवते आहे. तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या कोणत्या गाण्याच्या स्टेप आहेत. आणि मला फोन आला की गाडी आली आहे खाली, पण मी खाली गेली तेव्हा कोणच नव्हतं. पण मला बाप्पांचं सकाळ सकाळ दर्शन मिळालं. मन खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतोच. तर गाडी आली आणि गाडीत बसलो. तिथे पोचल्यावर आम्ही लंच केला आणि थोडा रेस्ट केला आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी मी मेकअपला बसली. आणि ही होते माझी धमाकेदार एंट्री. जर तुम्ही लागलो तुझ्या नादा हे गाणं बघितलं नसेल तर गाईज लवकर जा आणि विंजन या यूट्यूब चॅनलवर जाऊन माझं गाणं बघू शकता. तर मी छान पद्धतीने हे सेकंड लूक केला आहे. तर हे काही क्लिप्स आहेत माझ्या सॉन्गमधले आणि खरंच बघितलं नसेल तर लवकर जाऊन बघा गाणं. आणि हा माझा कोस्टार आहे क्रॉक बॉय म्हणून, तुम्ही ह्याला ओळखतच असाल. शूट झाल्यानंतर सकाळ झाली होती आणि खूप थकली होती, पण आनंद होता की खूप छान शूट झालं, मस्त झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गाईज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही सांगितलं तर मला खूप आवडेल नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खास तुमच्यासाठी. तर खूप छान झालं गाणं, खूप मज्जा आली आणि तुमचा सपोर्ट, तुमचे ब्लेसिंग्स आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू दे. आणि थँक्यू सो मच फॉर दिस